हाय गाईज, हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझी एक फ्रेंड, म्हणजे ॲक्च्युली आम्ही बेस्ट फ्रेंडच म्हणा होतो. तर माझं आणि तिचं ब्रेकअप झालं असंच समजा. आणि तिने मला म्हणजे एवढं टॉर्चर केलं ना. आता ॲक्च्युली माझ्या झोपेचं ना शेड्यूल खूप चेंज झालेलं आहे. मी रात्री लवकर झोपते 11:30 10:30ला. माझी झोप ऑटोमॅटिकली यायला लागते, मला असे डोळे पडतात असे. आता अजूनही झोप आहे, मला मी कंट्रोल करते, कारण की पूर्ण अख्खा दिवस झोपले की मला रात्री झोप नाही लागत म्हणून. तर मग मी 10-10:30ला झोपते आणि 2 वाजता उठून बसते, असं चाललं. तर ही काय करते ना, नेहमी मी तिला बघितलं, तिचा एक पॅटर्न बनलेला आहे माझी फ्रेंड हिनाचा. तर तिचा असा एक पॅटर्न बनलेला आहे, ती रात्री मला मेसेज करणार, बेब पैसे भेजना, बेब ये प्रॉब्लेम हो गया, पैसे भेजना. असे 2-3 वेळा तिने मला सांगितलं की पैसे पाठवायला. असं नाही की पैसे दिले नाही तिने. एक तिने कॅश घेतलेले, ज्याचे पैसे तिने दिले नाही. अजून 4,000 रुपये बाकी आहे. पण मी विचार करते, जाऊ दे, फ्रेंड आहे. पण फ्रेंड बोलून आहे ना, आपण खूप सारं ना त्यांच्याशी खूप सारं शेअर करतो की आपल्या घरात काय चाललं आहे, आपण आसपास काय करतो आहे, आपण किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो. आणि समोरचं म्हणजे जी फ्रेंड असते आपली, ती काय एवढं शेअर नाही करत की तिला कुठून किती पैसे भेटले, कधी पैसे भेटले. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की तिचा मुलगा, तिला 2 मुलं आहेत. तर तिला जेव्हा 2 मुलं झाली त्याच्यानंतर काहीतरी तिला पैसे भेटलेले, ते पण तिने मला म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तू नको सांगूस मला, पण मी एक हर एक गोष्ट तुझ्याशी मी शेअर करते. तर मग जर मी शेअर करते तर तू पण शेअर करायला पाहिजे ना. तर तिने काही गोष्टी माझ्याशी शेअर नाही केल्यात, आणि शायद मी बेवकूफ आहे की मी सगळं तिच्याशी शेअर करते. तर तिचं एक पॅटर्न बनलेला पैसे मागायचा. रात्रीचा मला मेसेज करत होती की बेब पैसे भेज, बेब ये होगा तो पैसे भेज. आणि तिला माहिती आहे की आता सध्या माझं क्लासेस चालू नाही आहे. माझा हजबंड एकटा कामाला जातो आणि मीच त्याच्यावरती डिपेंड आहे आता सध्या, कारण की माझा क्लासेस बंद आहे. मला रूम नाही भेटला, त्याच्यामुळे माझा क्लासेस बंद आहे. सो तिला माहिती पडायला पाहिजे की आता तिला समजायला पाहिजे कि तेजश्री को एंजाइटी भी है, ऊपर से अभी उसका हस्बैंड अकेले काम पे जाता है. तरीसुद्धा मला ती मेसेज करणार, बेब पैसे भेज. आता त्या दिवशी तिचा बड्डे होता आणि मला आठवत नव्हता ॲक्च्युली. तिचा बड्डे 1 डिसेंबरमध्ये होता आणि आता तिचा जूनमध्ये झाला आहे. म्हणजे तिचं काहीतरी डेट ऑफ बर्थ, म्हणजे तिचं सर्टिफिकेटमध्ये तिने बघितलं तर तिचं रिअल डेट ऑफ बर्थ तिला कळलं की 5 जून आहे. तर 5 जूनला तिने मला मेसेज केला रात्री की बेब पैसे भेजना 1,500. तर मी बोलली की रात्री मी तिने मला तिचा सगळा मेसेज वाचला. आणि बेब पैसे भेज 1,500, तिचा छोटा पोरगा बिमार आहे, त्याचा कान दुखतो आहे, असं तसं तिने मला पाठवलं. तर मी बोलली की माझी पण परिस्थिती चांगली नाही आहे, एक गरीब दूसरे गरीब से मांग रहा है, असं मी तिला मेसेज पण केलं. मी म्हणलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि माझंच इथे काय क्लासेस वगैरे चाललं नाही आहे, मी तुला कुठून पैसे पाठवू, असं मी तिला म्हणलं. तर तिने मला माहीत नाही इमोशनल ब्लॅकमेल केलं की माझ्या छातीत दुखतं आहे. आणि वरून तिने मला हे पण बोलली की माझा कैसा मनहूस दिन है, मेरा बर्थडे है. आणि हे सगळं तिने मला पाठवलं. आता एवढं सगळं पाठवल्यानंतर कोणाला माया नाही ना, सांगा. आता मी तर तिची फ्रेंड आहे, तिने भले कशी पण फ्रेंडशिप निभावली नसेल, पण मी तर तिची फ्रेंड आहे, म्हणजे मला तर माया येणारच ना. मग मला एवढी एन्झायटी झाली 3-4 दिवस, अजूनही मला एन्झायटी होते तिची. मला एवढी एन्झायटी झाली 3-4 दिवस मी तिच्याबद्दलच विचार करत होती की काय आहे काय नाही. आणि खूप म्हणजे माहीत नाही, मला आता तिला भेटूशी पण नाही वाटत. आणि जर ती माझ्या घरी आली तर मी तिला हकलून देईन, कारण की मला ना अशी लोक नको जे माझ्या लाईफमध्ये ना माझी लाईफची वाट लावते. खरंच मला अशी लोक नको. फ्रेंड म्हणून तिने माझं डोकं अक्षरशः फिरवलं. तर सारखे काय पैसे मागायचे. फ्रेंडशिपमध्ये पण एक लिमिट असते ना यार. तुम्ही पैसे ह्याच्याकडून मागायचे जे करोडपती असेल. अरे इथे मीच गरीब आहे, तू माझ्याकडूनच पैसे मागते. काय समजतच नाही हिला की इकडे
तिचा नवरा एकटा कामाला जातो, तिला एन्झायटीवरती पण दवाई लागतात. अजूनही काही प्रश्न आहेत. तर तिला समजत नाही आहे काय. आता फ्रेंड असून समजत नाही एका दुसऱ्या फ्रेंडचं दुःख, तर मग काय, मग कसली फ्रेंडशिप आहे ही? फ्रेंडशिप नाही तर ही मी ATM मशीन आहे काय, की जेव्हा बघावं तेव्हा बेब पैसा भेज, बेब पैसा भेज. मी तिला सांगितलं, मी तिला ब्लॉक करून टाकलं सगळीकडून. आणि मी तिला सांगितलं की मला तुझ्याशी काहीच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. आणि आता माझ्या डोक्यात हेही येतं की ती जर आली तर मी तिला, माझ्या घरी आली तर मी तिला हकलून देईन की बाबा तू जा इकडून, नको मला काय तुझ्या ना मुलाला बघायचं. असं नाही की तिच्या मुलाशी मला दुश्मनी आहे, मुलांची दोघंही मुलांशी मला दुश्मनी आहे वगैरे वगैरे. मला दोन्ही मुलं आवडतात तिची. पण कसं आहे ना, मुलांना दाखवून तुम्ही पैसे नका काढू यार, बरोबर ना. तर मला मुलांना पण बघायचं नाही आहे, मला तिलाही बघायचं नाही आहे. आणि ती जर घरी आली तर मी तिला हकलून देईन. आणि माहीत नाही, मला माझं पीस पाहिजे, माझ्या डोक्यात काहीही नको मला तिच्याबद्दल. सारखे पैसे मागणारे मित्र नको मला, सॉरी टू से दॅट. ते माझ्याकडेच पैसे नाही आणि मी दुसऱ्यांना पैसे वाटत फिरू, अशी फ्रेंडशिप पण नको. सो असे पण तुमचे फ्रेंड्स आहेत का जे असे तुम्हाला परेशान करतात? आणि अशा फ्रेंड्सच्या तुम्ही लांबच राहा, कारण की डोकं सटकतं जाम. माहीत नाही, ज्यांना एन्झायटी नसेल त्याला पण एन्झायटी होईल अशा फ्रेंड्सनी. कारण की हे फ्रेंड्स कसे आहेत, म्हणजे तुमचं वाईटच बघतात असं तर मला वाटतं. काय फ्रेंडशिप करून फायदा आहे? जर तुमच्या फ्रेंडला तुमचं सगळं पूर्ण A to Z माहिती आहे तरीसुद्धा ते लोक तुमच्याशी असं वागतात, मग फायदा काय आहे? सो बाबा, मी तर तिला सगळीकडून ब्लॉक केलेलं आहे. आता मी तिच्याशी बोलणार नाही, मला नाही वाटत मी तिच्याशी आयुष्यात बोलून कधी. सो असं आहे. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. थँक्स अ लॉट. यात मला खूप सारे लाईफ लेसन्स भेटतात. थँक्यू फॉर वॉचिंग. लव बाय.